जातीवादी जरांगेच्या पिलावळीनी काल 28 तारखेला गावामध्ये वाजत गाजत लोक जमा करून एक मिरवणूक काढली आणि या मिरवणूक त्या पुतळ्यापाशी त्या प्रतिमेपाशी गेली आणि तिथं दुग्धाभिषेक घातला। म्हणजे ओबीसी हे अपवित्र आहेत आणि शिवाजी महाराज फक्त मराठा समाजाचे आहेत। म्हणजे शिवाजी महाराजांना एका जातीचा टॅग लावायचा हा जरांगेचा आणि त्याच्या समर्थकांचा प्रयत्न आहे। महाराष्ट्रामध्ये इतक्या खालच्या पातळीचं राजकारण कधी झालं नाही आणि याला कारणीभूत पूर्णपणे हा मनोज जरांगे आणि या मनोज जरांगेच्या मांडीला मांडी लावून बसणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून घेणारे मराठा नेते संभाजी भोसले। तर ते तिथलं जे प्रशासन आहे या प्रशासनाला आमच्या ओबीसींचं पुरोगामी महाराष्ट्राच्या विचाराला काळीमा फासणारी घटना काल तालुका मानवत गाव मानोली जिल्हा परभणी येथे घडलेली आहे। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी माझ्याबरोबर जे आमचे 5 सहकारी होते त्यातील आमचे एक सहकारी प्राध्यापक विठ्ठलराव तळेकर हे यांच्या मूळ गावी मानोली या गावी गेलेले असताना त्यांनी गावात ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या तो तिथं त्या चौकामध्ये जो फोटो आहे त्या प्रतिमेला त्यांनी हार घातला, तिथं पाया पडले, दर्शन घेतलं। याचा राग मनात घेऊन या जातीवादी जरांगेच्या पिलावळीनी काल 28 तारखेला गावामध्ये वाजत गाजत लोक जमा करून एक मिरवणूक काढली आणि या मिरवणूक त्या पुतळ्यापाशी त्या प्रतिमेपाशी गेली आणि तिथं दुग्धाभिषेक घातला। म्हणजे ओबीसी हे अपवित्र आहेत आणि शिवाजी महाराज फक्त मराठा समाजाचे आहेत। म्हणजे शिवाजी महाराजांना एका जातीचा टॅग लावायचा हा जरांगेचा आणि त्याच्या समर्थकांचा प्रयत्न आहे। महाराष्ट्रामध्ये इतक्या खालच्या पातळीचं राजकारण कधी झालं नाही आणि याला कारणीभूत पूर्णपणे हा मनोज जरांगे आणि या मनोज जरांगेच्या मांडीला मांडी लावून बसणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून घेणारे मराठा नेते संभाजी भोसले। तर ते तिथलं जे प्रशासन आहे या प्रशासनाला आमच्या ओबीसींचं सांगणं आहे, इशारा आहे, लवकरात लवकर या सगळी जी कोण तिथं हे सगळ्या याच्यामध्ये सहभागी होते अशा प्रकारचं घाणेरडे कृत्य करणार आहे त्यांच्यावर अस्पृश्यता निर्मूलन ऍक्ट 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। जे कोण आहे त्यांना अटक करण्यात यावी। कारण की आज तुम्ही दुधाचा अभिषेक घालताय, उद्या गावातून हद्दपार करताल, परवा दिवशी ऑनर किलिंग करताल, हे नक्कीच महाराष्ट्राच्या सामाजिक जो फॅब्रिक म्हणतो त्याच्यासाठी चांगलं नाहीये। ओबीसींना हीन दर्जाची वागणूक, शूद्र असल्याची जाणीव या जरांगेची पिलावळ करून देते आणि मला या सर्वांना विसरायचंय। ओबीसीच्या हक्कासाठी उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं म्हणून तुम्ही दुग्धाभिषेक घालताय। तर अरे जातीयवाद्यांनो, तो जरांगे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली बसून मुख्यमंत्री असतील, सचिव असतील, 5 जिल्ह्यांचे प्रमुख, डिव्हिजनल कमिशनर, विभागीय आयुक्त यांना आईची मायची वर्ण शिवे देतो। त्यावेळेस तुम्हाला त्या पावित्र्य राखता येत नाही का? मग किती वेळा तुम्ही अभिषेक घातला पाहिजे? अरे लाजा वाटल्या पाहिजेत। शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी 18 पगड जाती, 12 बुलुतेदार, आलुतेदार यांनी खांद्याला खांदा लावला, स्वतःच्या प्राणाच्या आहुत्या दिल्या आणि तुम्ही महाराजांना एका जातीच्या टॅग लावताय, एका जातीमध्ये आणून बसवताय। देवेंद्र फडणवीस साहेब, ह्या महाराष्ट्रामध्ये हे चाललंय काय? आपल्या खात्याला आपण निर्देश द्या। ज्यांनी ज्यांनी हे घाणेरडे कृत्य केलंय त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अन्यथा हा इतक्या खालच्या दर्जाचा अपमान ओबीसी सहन करणार नाही। निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, या विरोधात ओबीसी रस्त्यावर उतरला तर ते तुम्हाला परवडणार नाही। ज्यांनी कोणी या गावामध्ये प्राध्यापक विठ्ठलराव तळेकर यांनी दर्शन घेतलं आणि त्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलेला आहे
त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे. धन्यवाद.